मी लीना शेटे. मी प्रथम आपले महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन लिमिटेड मुंबई यांचे पुरस्कृत महाराष्ट्र आयोजक विकास केंद्र मुंबई यांच्या माध्यमातून आपल्या फेडरेशनमध्ये 3 दिवसांची ई टेंडरिंग आणि त्याचं कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आपल्या महासंघाने त्यासाठी त्यांची आधी पहिल्यांदा आभार मानते. मी महासंघामध्ये लघुलेखिका म्हणून काम करते आणि लघुलेखिकेचं वास्तविक ई टेंडरिंग भरणं किंवा ते पाहणं शक्यतो त्याचा प्रश्न येत नाही, पण मला त्याचं कुतूहल होतं आणि मला शिकण्याची इच्छा होती. त्याच्यामुळे मला जेव्हा साहेबांनी विचारलं तू हे प्रशिक्षण घ्यायला तयार आहेस का, तर मी तयार होते. आणि त्यासाठी मला माझ्या पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी माझ्या नावाचा मुळात समावेश केला, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. ई टेंडरिंगच्या बाबतीत माहिती देताना मी हे सांगेन की याबद्दल मी त्या बाबतीत खूप नवखी उमेदवार म्हणता येईल. त्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही. काय असतं, कसं असतं, कुठची साईट ओपन करावी लागते, त्या बाबतीत आपल्याला मकरंद सरांनी खूपच सुटसुटीत आणि सोप्या भाषेत माहिती दिली. कारण काल जेव्हा माहिती दिली त्याच्यानंतर मी संध्याकाळी नेटवर जेव्हा ती परत माहिती बघितली तर त्यातले शब्द खूप वेगळे होते आणि जे आपल्याला मकरंद सरांनी माहिती दिली ती एवढी सुटसुटीत आणि सोप्या भाषेत सांगितली. तर ते मी एक नवखी असून त्या ह्या वस्तूसाठी किंवा या ई टेंडरिंगसाठी त्याचं खूपच माहिती मला त्यातून मिळाली. मकरंद सरांनी मुख्य घटकांबरोबरच म्हणजे मुळात आधी कोणती साईट असते शोधण्यासाठी टेंडरचं, त्याच्यानंतर ती आपण गेल्यानंतर लॉगिंग कसं करायचं किंवा त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या लोकेशनमध्ये आपल्याला टेंडर शोधायचे, त्याच्यासाठी परत त्या नगर असेल, शहर असेल, राज्य असेल किंवा केंद्र असेल त्याची माहिती त्यांनी छानपैकी दिली. त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात त्याचीही माहिती त्यांनी आपल्याला दिली. हे मुख्य घटकांबरोबरच जेव्हा मी ते नेटवर पाहिलं त्याच्यामध्ये आणि सरांनी दिलेलं खूप फरक जरी असला तरी मी त्यातले हे सांगेन की सरांनी आपल्याला खूप खूप बारीक गोष्टी म्हणजे दिसताना त्या छोट्या छोट्या गोष्टी दिसतात पण त्या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. जसं सांगेन DSC आपलं म्हणजे डिजिटल सिग्नेचरसाठी ते ॲप्लिकेशन व्यवस्थित चालण्यासाठी जावा 8 हे ॲप्लिकेशन लागतं. तर तिथे अपडेटेशन येतात, ते अपडेट न करता जावा 8 हे ठेवून तुम्ही ते ॲप्लिकेशन चालवायला पाहिजे. किंवा त्याच्यासाठी जे शोधणाऱ्या गोष्टी आपल्याला लागतात त्या कुठे जाऊन सिलेक्ट करायच्या, कशा बघायच्या तेही त्यांनी माहिती दिली छानपैकी. डॉक्युमेंट्सच्या बाबतीत त्यांनी माहिती देताना जी मुद्दे आपल्याला सांगितले म्हणजे त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अनुभवाचं प्रमाणपत्र जे आपल्याला 5 कंपन्यांचं लागतं त्याबद्दलही माहिती दिली. त्याच्यानंतर पॅन नंबर, GST तर हे तर आलंच. त्याच्यानंतर DSC डिजिटल सिग्नेचर कशा प्रकारे वापरायचं आणि